नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी आषाढी एकादशीचे व्रत कसं करायचं हे सांगणार आहे. आषाढी एकादशीसाठी वारकरी बंधू आणि भगिनी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. पण ज्यांना वारीला जाता आलं नाही त्यांचं काय? त्यांनी घरच्या घरी आषाढी एकादशीचं व्रत कसं करायचं? चला जाणून घेऊया. आषाढ शुक्ल एकादशी ही वर्षभरातील 24 एकादशींमधील सगळ्यात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात अशी मान्यता आहे. भागवत संप्रदायात फार मोठी पर्वणी मानली जाते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावा, विष्णूंच्या किंवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे षोडशोपचारे पूजा करावी. सगळ्यात महत्त्वाचं तुळस वाहून ही पूजा करावी. मूर्तीला मंजिरीचा हार अवश्य घालावा. संपूर्ण दिवस उपवास करावा. रात्री हरिभजन करत जागरण करावं. द्वादशीला म्हणजेच दुसऱ्या दिवशी वामनाची पूजा करावी आणि पारणं सोडावं. या दोन्ही दिवशी श्रीधर या नावाने श्रीहरी विष्णूंची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो आणि चातुर्मासाच्या महिन्यामध्ये आपल्या आवडत्या पदार्थांचं सेवन त्यागलं जातं. काही मंडळी हे 4 महिने परान्न सेवन करत नाहीत, तर काही मंडळी एकभुक्त राहतात. काही जण नक्तव्रत म्हणजेच केवळ फक्त रात्रीचं भोजन करतात. या साऱ्या व्रतांना गोविंद शयन व्रत असं एकच नाव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असे सुद्धा म्हणतात किंवा देवशयनी एकादशी असंही म्हणतात. फार पूर्वी सूर्यवंशात राजा मांधाता होऊन गेला. तो अतिशय न्यायी, गुणी आणि प्रजेची काळजी घेणारा होता. सुख समृद्धीपूर्ण अशा त्याच्या राज्यात एकदा 3 वर्षे सातत्याने अनावृष्टी झाली. परिणामी या दुष्काळाने प्रजा आणि राजा त्रस्त झाले. त्यावेळी मांधात्याने अंगिरस ऋषींना यावर उपाय सुचवण्याची विनंती केली आणि त्यावेळी ऋषींनी त्याला पद्मा एकादशीचं व्रत करायला सांगितलं. राजाने हे व्रत मनोभावे केलं आणि त्यामुळेच वरुण राजाची कृपा झाली. योग्य वेळी हवी तशी पर्जन्यवृष्टी झाली. मान्यतेच्या राज्यात पुन्हा सुख समृद्धी आली आणि आनंदाचे दिवस आले. ही तर झाली पौराणिक कथा. पण आषाढी एकादशीचं व्रत केल्याने आपल्या मनाची शुद्धी होते. सगळ्यात महत्त्वाचं, आपण वर्षभर केलेली चांगली कामं, वाईट कामं याचा आढावा या दिवशी आपण ईश्वराचं स्मरण करत घ्यायचा असतो. इथून पुढे आपल्या हातून काही पाप कर्म घडू नये यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करायची असते. पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये रंगून जायचं असतं. आषाढी एकादशीपासून ईश्वर उपासनेचे दिवस सुरू होतात. फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी ईश्वराचं स्मरण करायचं असं नाही, तर आषाढी एकादशीपासून 4 महिने जोपर्यंत चातुर्मास चालू आहे, कार्तिकी एकादशीपर्यंत आपल्याला ईश्वराची उपासना करायची असते. ईश्वर कृपेचा अनुभव घेण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी आषाढी एकादशीचे व्रत कसं करायचं हे सांगितलं आहे. धन्यवाद.